मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या चिंचणी या ठिकाणी प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची आज पाहणी केली। इथे सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विकास कामांचा त्यांनी आढावा घेतलाय आणि यावेळेला मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, खासदार हेमंत सावरा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जगामधलं सर्वात मोठं जहाज देखील आता वाढवणला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसंच वाढवणमुळे 10 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे, त्यामुळे डहाणूमधल्या स्थानिकांना सामावून घेणार असल्याचं फडणवीस म्हणाले। मच्छीमारांसाठी वेगळं बंदर उभं करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच फडणवीसांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामधील निर्माणाधीन बोईसर स्थानकाची आणि प्रकल्प आराखड्याची पाहणी केली आहे। डिसेंबर 2027 पर्यंत बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होईल असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केला। हे जे बंदर आपण बांधतोय हे जेएनपीटीच्या 3 पट मोठं आहे। याच्यामध्ये जेएनपीटी पेक्षा 3 पट जास्त क्षमता असणार आहे। हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे। जगातल्या पहिल्या 10 मधलं हे बंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये अशी साईट कुठेच नाही 20 मीटर डीप ड्राफ्ट असलेलं अशा प्रकारचे बंदर आहे। जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आत्ता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं। पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल अशा पद्धतीची याची रचना आहे। या संदर्भात आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे।